आज ना जालन्याला आलो होतो पण 600 रुपयात नुकसान झालं ते पण मोक्कार. तर कसं आहे पब्लिक, मी तुमचा लाडका स्वापान. तर आज ना सकाळची सुरुवात अशीच झाली होती, ती पण कशी आपली अशी मानवाकडी करून झाली होती. आणि मग मस्तपैकी आपल्याला जायचं होतं जालन्याला, पण काही कारणास्तव ती कॅन्सल करून आपण डायरेक्ट शेतामध्ये आलो अचानक भयानक मध्ये. पण आहे ना आपण शेतामध्ये तर आलो, पण जे काम करायचं ना ते काम करीत नाही, पण दुसरंच काम करीत बसलो. इकडे येऊन पाहिलं तर डायरेक्ट इकडे तिकडे ढवळे दगड, जिकडे पहा तिकडे ढवळे दगड. आता आहे ना मला असं वाटलं की ढवळे दगड कोणी आणूनच टाकले कोणी शेतामध्ये, पण नाही, ते आपलं वावर कांगाळ्यामुळे ते ढवळे दगडच उघडे पडले. बरं ते जाऊ दे, आता तुम्ही आपल्याला लाईक आणि फॉलो करून घ्या आणि तुमच्याकडे किती पोस्ट पडला तेवढं कमेंट करून नक्की सांगा. आता आहे ना मस्तपैकी आपल्या शेतातलं काम करून टाकलो होतो आपण. पण आहे ना आपण सकाळी जालना नव्हतो आलो, पण आता डायरेक्ट संध्याकाळी आपण जालन्याला आलो होतो. आपण आहे ना जालन्यामध्ये आपल्याला जे काम होतं ते काम करत देऊ सोडून इकडे तिकडे हिंडू लागलो, कारण की आम्हाला दुकानच सापडणार नव्हतं. कसं तरी होय ना आपण आपलं काम करून टाकलं, घरी जास्त मी रागडा खाऊन घेतला एक मस्त पैकी. आणि आता आला आपला मेन विषय, म्हणजे की आपलं काही 600 रुपयात नुकसान झालं नाही. आपण थोडंफार सामान घेतलं होतं त्यातच 600 रुपये गेले होते आपले. आणि लगेच आपण गावात आलो, आणि गावात आल्याला आपल्याला भेटला रोहित भाई म्हणे लगेच आपल्याला व्हिडिओ मध्ये घे म्हणे. लगेच घेतलं त्या व्हिडिओ मध्ये. चला तर आता लाईक कमेंट करा आणि पुढचा ब्लॉग पाहण्यासाठी घ्या फॉलो करून.